आता आपण सुपरफास्ट 100 या बुलेटिनकडे वळूया। आजपासून 6 फेब्रुवारी दरम्यान लोकसभा आणि राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होईल। या चर्चेत राहुल गांधी सहभागी होणार आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 फेब्रुवारीला राज्यसभेत चर्चेला उत्तर देतील। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज थांबणार आहे। विधानसभा निवडणुकीकरता 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आणि दिल्लीत 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक आयोजित करण्याची परंपरा बहुधा खंडित होऊ लागली आहे। गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सर्वपक्षीय खासदारांची एकही बैठक सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेली नाही। पुण्याच्या विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये राज ठाकरेंनी उपस्थिती लावली। यावेळी अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो, पण आम्हाला फक्त तिरस्कार मिळतो, असं मिश्किल विधान राज ठाकरेंनी केलं। चांगलं काम करणं सुद्धा वाईट असतं हे मला कळून चुकलेलं आहे। कोण कोणासोबत जाईल आणि कुणाचा प्रचार करावा लागेल हे सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून सांगणं अवघड आहे, असं म्हणत राम शिंदेंनी विधानसभेतील पराभवावर भाष्य केलं। मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनवर आधारित FRS या तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ व्हायला मदत होणार आहे। शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी या सगळ्यांना या प्रणालीसाठीची आवश्यक नोंदणी करून घ्यावी लागणार आहे। सांगलीमध्ये EVM ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात असा ठराव वाळवा तालुक्यातील बहे या ग्रामपंचायतीने केलाय। नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचा ठराव करण्यात आला। जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ग्रामसभेमध्ये हा ठराव संमत करण्यात आला। ऊसाच्या FRP मध्ये मोडतोड करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे का, अशी विचारणा करत राजू शेट्टी यांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती। या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी होणार आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोपही राजू शेट्टींनी केलाय। सांगलीतील कृष्णा नदीवरील आर्विन पुलाला समांतर असा बांधण्यात येत असलेला पूल, ज्याचं काम गेल्या काही महिन्यांपासून रखडलंय। पुलाचं काम लवकरात लवकर करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते। वाळूज या MIDCतील करोडी येथे या पोलिसांनी छापा टाकून शालेय पोषण आहाराचा सुमारे 4 लाख किलो तांदूळ जप्त केला। कारवाईला 2 दिवस उलटले, पण अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही। तांदूळ आणि पोषण आहाराचा हा काळा बाजार गेल्या 7 वर्षांपासून सुरू होता। पुढची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून समृद्धी महामार्गासंदर्भातली। समृद्धी महामार्गावरील 4 ठिकाणच्या टोलनाक्यांवरील 200 कर्मचारी 4 दिवसांपासून संपावर गेलेत, त्यामुळे हे टोल नाके बंद आहेत। पगारवाढ द्यावी, रखडलेला पगार द्यावा, PF ESICचा योग्य लाभ मिळायला पाहिजे, अशा मागण्या या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत। मुंबईसह शहरी भागात 2 महिन्यांमध्ये बाईक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र बाईक टॅक्सीला पारंपरिक काळ्या पिवळ्या टॅक्सी रिक्षा चालकांनी विरोध केलेला आहे। बाईक टॅक्सीमुळे रिक्षा टॅक्सी व्यवसायाला धोका निर्माण होऊ शकतो, असं संघटनेचं म्हणणं आहे। मुंबईवरून हैदराबादला जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागली। यावेळी नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, मात्र काही काळाकरता महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। राज्यात गुलेन-बॅरी सिंड्रोममुळे चिंतेचं वातावरण आहे। दररोज रुग्णसंख्येत 9 ते 10 रुग्णांची वाढ होतीये, तर दिलासादायक बाब म्हणजे GBS मधून बरं होत असलेल्या 38 रुग्णांना डिस्चार्ज सुद्धा दिला गेलाय। पुण्यामध्ये GBS रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये, बरे होण्याचं प्रमाण सुद्धा वाढतंय।
ससून रुग्णालयातील 5 रुग्णांनी जीबीएसवर मात केली। बरं झालेल्या रुग्णांना रविवारी डॉक्टरांनी पुष्पगुच्छ देऊन पेढे भरवत घरी सोडलं। काळा चौकीतील अभ्युदय नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेला वारंवार मुदतवाढ देऊनही विकासकांनी पाठ फिरवली आहे। निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याने 6व्यांदा मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे। आता 13 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। प्रवाशांनी पाठ फिरवलेल्या मोनो रेलला नवी उभारी देण्याकरता आणखी 12 मोनो गाड्या ऑगस्टपासून सुरू होणार आहेत। यापैकी 3 नवीन गाड्या मुंबईत दाखल झाल्या तर उर्वरित 7 गाड्या जूनपर्यंत येणार आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक आणखी सुरक्षित आणि गतिमान होणार आहे। एक्सप्रेसवेची देखभाल दुरुस्ती व्हावी, आधुनिक टोल व्यवस्था सक्षमपणे राबवली जावी, टोल संचलन योग्य रीतीने व्हावं म्हणून MSRDCने स्वतंत्र अभियंत्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे। जळगावच्या पाचोरा इथं रेल्वेच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे जळगाव भुसावळ मार्गे धावणाऱ्या 4 रेल्वे 4 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आल्या आहेत। यासोबतच मुंबईहून सुटणाऱ्या 3 रेल्वे उशिराने धावणार आहेत। मुंबईहून हैदराबादला जाणाऱ्या ट्रकला आग लागली। सोलापुरात कोंडी पुलावर ट्रकला आग लागल्याचं दिसून आलं। या अपघातामुळे ट्रकमधील बटाट्यांचा ढीग महामार्गावर पसरला। शर्थीच्या प्रयत्नांनंतर ट्रकला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। लोणावळ्यामध्ये एकाच दुचाकीवरून 5 ते 6 विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास सुरू असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। स्टंटच्या नावाखाली विद्यार्थी जीवाशी खेळ करत असल्याने संताप व्यक्त केला जातोय। कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यामध्ये अपघात झाला। छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी बस काडगाव इथं उलटली। यात एकाचा मृत्यू झाला, 30 जण जखमी झाले। जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारात दिसून आला। नागपुरात 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर 2100 रुपयांनी वाढले तर चांदीत प्रति किलो 2600 रुपयांची वाढ झाली। नवीन वर्ष उजाडल्यापासून मुंबईत मुक्कामी असलेल्या थंडीची तीव्रता वाढणार आहे। मंगळवारी यंदाच्या हंगामातील सगळ्यात नीचांकी तापमानाची नोंद होईल। किमान तापमानात 13 अंशांपर्यंत विक्रमी घसरण होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। या दिवशी मुंबईकर सुपरकूलचा अनुभव घेऊ शकणार आहेत। नागपूरमध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाचे चटके तीव्र जाणवू लागले। गेल्या 24 तासात तापमानाची 34.6 अंशाची नोंद झाली असून सरासरीपेक्षा 4.5 अंशांनी तापमानाचा पारा वाढलेला आहे तर रात्रीच्या तापमानात 1 अंशांची घट नोंदवण्यात आली आहे। फळभाज्यांच्या दरात घट झालेली आहे। परराज्यातून मिळून 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली। आवक वाढल्याने आलं, लसूण, काकडी, ढोबळी मिरची, मटारच्या दरात घट झाल्याचं दिसून आलं। सोलापूर जिल्ह्यात आंबा लागवड क्षेत्र वाढत असतानाच पेरूलाही शेतकरी प्राधान्य देत असल्याचं दिसतंय। जिल्ह्यात आंब्यासह पेरूची लागवड सुरू असून जिल्ह्यात 4421 हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड तर 5297 हेक्टर क्षेत्रावर पेरू लागवड करत असल्याचं कृषी खात्याकडून सांगण्यात आलंय। जळगावच्या बोदवड तालुक्यात कापूस खरेदी केंद्र बंद पडली आहेत। त्यामुळे शेतकऱ्याला पडक्या भावात कापूस विकावा लागत असल्याने मोठं नुकसान होत आहे। क्विंटल मागे तब्बल 800 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याने बळीराजा संकटात आला आहे। बदलत्या हवामानामुळे हापूस आंबा पिकाचं चित्र अद्याप तरी अस्पष्टच आहे। गतवर्षी फेब्रुवारी महिन्यातच हापूस आंबा बाजारात आला होता। यावर्षी मात्र 15 एप्रिल नंतरच आंबा बाजारात येईल असं बागायतदारांकडून सांगण्यात येत आहे। डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीचे आजार वाढू लागले की ज्या फळांच्या मागणीमध्ये वाढ होते त्यामध्ये ड्रॅगन फ्रूटचाही समावेश होतो।
पूर्वी आयात होणाऱ्या या फळाची शेती आता देशातही सुरू झाली आहे। एका ड्रॅगन फ्रूटची किंमत 70 रुपये आहे, मात्र गुणकारी असल्याने त्याच्या मागणीत वाढ होतीये। आरटीई राज्यातील खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील अर्जांकरता 2 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती। या मुदतीला तब्बल 3,03,329 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत। जळगावात आरटीई कायद्यात 1ली ते 8वी साठी 25% मोफत प्रवेशाची प्रक्रिया 14 डिसेंबरपासून सुरू झाली होती। रविवारी अर्जाची शेवटची मुदत होती। यासाठी रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात 9,642 अर्ज प्राप्त झाले। यंदा जागांच्या तुलनेत तिपटीनं अर्ज आल्यानं शाळा निवडीसाठी चांगली चुरस बघायला मिळणार आहे। राज्यातील एकूण शाळांपैकी 78.40% शाळांमध्ये संगणक उपलब्ध असून 1,08,444 शाळांमध्ये संगणक वापराचं प्रमाण 72.95% असा दावा शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आलाय। प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेने एकूण शाळांच्या केवळ 0.81% इतक्या शाळांचं सर्वेक्षण केलेलं आहे। MMRDAच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीकरता दुसऱ्या टप्प्यातील 12,000 कोटींच्या कर्जासाठी नुकतीच सरकारने कर्ज हमी दिली आहे। त्यामुळे आता MMRDAच्या प्रकल्पांना अर्थबळ मिळणार असून प्रकल्प वेगाने मार्गी लागण्यास मदत होणार आहे। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाच्या शेजारीच नवीन महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पात नव्याने 294 गावांचा समावेश करण्यात येणार आहे। याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे मंजुरीकरता सादर केला। महापालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांना बाहेरून औषधं खरेदी करावी लागू नयेत यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसीची घोषणा केली होती। त्यात वर्ष उलटलंय। पालिकेचे अधिकारी या योजनेच्या अंमलबजावणीकरता प्रयत्नशील आहेत। यंदा त्याची घोषणा होणार का हे पाहणं औत्सुक्याचं आहे। गेल्या 2 वर्षांपासून प्रशासक असलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची नुकतीच निवडणूक जाहीर करण्यात आली। मात्र जाहीर केलेल्या निवडणूक वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज घेण्यासाठी परिषदेच्या कार्यालयात जाणाऱ्या डॉक्टरांना रिकाम्या हाताने माघारी जावं लागतंय। जळगावातील चाळीसगाव तालुक्यातील बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्या 15,000 वाहनधारकांकडून 44,82,000चा दंड वसूल करण्यात आलाय। तर गेल्या 3 वर्षात 18,000 वाहनधारकांकडे 1,33,00,000चा दंड थकीत आहे। पुण्यासह दिल्ली, मुंबई यासारख्या मेट्रो शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून स्वदेशी बनावटीची एअर टॅक्सी सुविधा सुरू करण्यात येणार आहे। 2026 पर्यंत या सुविधेची प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्यात येईल असं केंद्रीय नागरी हवाई मंत्री किंचिरापू राममोहन नायडू यांनी सांगितले। मुंबईत जानेवारीमध्ये घरविक्रीला समाधानकारक सुरुवात झाली आहे। मुंबईत 12,249 घरांची विक्री झाली आहे। यातून सरकारला 994 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे। गेल्या 13 वर्षातील जानेवारीतला हा घरविक्रीचा उच्चांक आहे। म्हाडाच्या माध्यमातून सुरू असलेल्या डिलायल रोड इथल्या नामजोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम युद्ध पातळीवर सुरू आहे। पहिल्या टप्प्यातील सुरू असलेल्या 7 टॉवरपैकी 2 टॉवरचं काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे। त्यामुळे बीडीडी वासियांचं 500 चौरस फुटाच्या आलिशान घरात राहण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे। पुढच्या वर्षी हे पूर्ण होणार आहे। MMRDAच्या अखत्यारीतील मुंबई महानगर प्रदेशातील विकास कामं आता वेग घेणार आहेत, कारण MMRDAच्या अखत्यारीतील सर्व प्रकारच्या विकास कामांसाठी आवश्यक MMRDAकडील परवानगी आता ऑनलाईन पद्धतीने द्यायला सुरुवात झालेली आहे। गृहनिर्माण संस्थांच्या आवारात इलेक्ट्रिक वाहनांकरता चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध केल्यास वायू प्रदूषणाचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे, असं निरीक्षण उच्च न्यायालयानं नुकतंच नोंदवलं।
तसंच गृहनिर्माण संस्थांमध्ये चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध करण्याबाबतच्या धोरणाला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देऊन ते अंमलात आणा असे आदेशही राज्य सरकारला दिले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डिजिटल इंडिया महाराष्ट्रात फेल होऊ लागलाय। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील 48.3% शाळा आजही संगणकाविना आहेत अशी धक्कादायक वस्तुस्थिती सर्वेक्षणातून समोर आली। इतकंच नव्हे तर अनेक शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह सुद्धा नाहीत हे समोर आलं। मुंबईमध्ये मध्य रेल्वे सीएसएमटीवर लवकरच 150 हायटेक बॅगेज तसंच बॉडी स्कॅनिंग मशीन्स बसवण्यात येणार आहेत। यासाठी मध्य रेल्वेनं निविदा काढली आहे। जानेवारीत देशातील वीज वापर 2.7% वाढून 137.49 अब्ज युनिट इतका झाला आहे। या काळात तापमान सामान्यपेक्षा कमी असल्यानं गीझर यासारख्या उपकरणांचा वापर कमी झाला। मुंबईच्या अनेक भागात पाणी गळती, कमी दाबानं पाणी पुरवठा, दूषित पाणी, अपुरा पाणी पुरवठा आदी समस्यांशी सामना करावा लागतो आहे। त्यामुळे पालिकेनं विविध विभागांमधील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची आणि सिमेंट काँक्रिटीकरणाची जवळपास 300 कोटींची कामं हाती घेतली आहेत। कुर्ला, घाटकोपर, भांडूप, मुलुंड, चेंबूर, वांद्रे पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आरडीएफ प्रकल्प उभारण्यात आला आहे। या ठिकाणी प्लास्टिकपासून फ्युएल गोळा तयार करण्यात येतोय। या कचऱ्याचा कारखान्यांमधील बॉयलरमध्ये इंधन म्हणून वापर केला जातो। मुंबई हिरवीगार व्हावी, प्रदूषण कमी होऊन जास्त ऑक्सिजन निर्मिती व्हावी या उद्देशानं महापालिकेनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शहरी हरितीकीकरण हा प्रकल्प राबवण्याचं ठरवलं होतं। पण या प्रकल्पासाठी मीठ आयुक्तालयानं जागा देण्यास नकार दिल्यामुळे हा प्रकल्प जवळपास गुंडाळला गेला आहे। मुंबई शहर आणि मुंबई महानगर प्रदेशातील महानगरांमध्ये ढासळत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेबाबत न्यायालयानं उचित पावलं उचलण्याचे निर्देश शासनाला दिले आहेत। पनवेलमध्ये 150 वर लाकूड फाटा वापरणाऱ्या प्रदूषणकारी 150 बेकरी हॉटेल्स आहेत। या सगळ्यांना नोटिसांचे कागदी घोडे नाचवण्यापलीकडे ठोस कार्यवाही पालिकेनं अद्याप केलेली नाही। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं बीएससी नर्सिंग आणि सामान्य परिचर्या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश परीक्षेचे अर्ज भरायला सुरुवात केलेली आहे। 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करता येतील। त्यातून यंदा नर्सिंग अभ्यासक्रमाला वेळेत सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। पाटण तालुक्यातील मळे, कोळणे आणि पांथरपुंज या गावच्या पुनर्वसनासंदर्भात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। या बैठकीत 6 कोटी रुपयाचं वाटप करण्यात येणार आहे। राज्य परिवहन महामंडळाकडून स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियान सुरू करण्यात आलंय। एका वर्षात 4 फेऱ्यांच्या एकूण गुणांच्या सरासरीच्या आधारे अंतिम विजेत्यांची निवड केली जाणार आहे। पहिल्या येणाऱ्या बसस्थानकाला 1 कोटी रुपये बक्षीस दिलं जाणार आहे। मनोर विक्रमगड नाशिक राष्ट्रीय महामार्ग यमदूत झालाय। वर्षभरात या ठिकाणी 29 अपघात झाले असून यात 22 नागरिकांचा मृत्यू झालाय तर 30 प्रवासी आणि वाहन चालक गंभीर जखमी झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे लवकरात लवकर या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येते। लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकानं कारला वेहरे गावमध्ये जुगार अड्ड्यावर छापा टाकत 10 जणांना ताब्यात घेतलं। 10 जणांकडून रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी असा 1,64,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। लोणावळ्यामध्ये ड्रग्सची तस्करी करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे। ड्रग्सची विक्री करत असताना आरोपीला पोलिसांनी पकडलं।
या आरोपीची कसून चौकशी करण्यात आली आहे। जन्म मृत्यूच्या दाखल्यावर QR कोड टाकणं सक्तीचं करण्यात आलंय। मात्र त्यामुळे पालिकेच्या जन्म मृत्यू विभागात तब्बल 3500 अर्ज पेंडिंग आहेत। दाखल्यावर QR कोड टाकताना कर्मचाऱ्यांची मात्र दमछाक होतीये। हवेचा दर्जा सुधारण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे। यासाठी पालिकेने विविध उपाययोजना राबवल्या असून अद्ययावत यंत्रांच्या खरेदीवरही भर दिला आहे। मुंबईतील धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने बॅटरीवर चालणारी धूळ शोधणारी आणि धूळ शोषणारी यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। जळगावच्या भडगाव तालुक्यातील भोरटेक या शिवारात वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी हताश झालाय। वन्य प्राण्यांपासून पिकांना वाचवण्याकरता शेतकऱ्यांना शेतात जागता पहारा द्यावा लागतोय। यवतमाळ जिल्ह्यातल्या यावल वनविभागातील वैजापूर वनक्षेत्रात वनविभागाच्या गस्ती दरम्यान विदेशी स्थलांतरित पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे। यात ब्राह्मणी बदक आणि कमी आवाजात शिटी वाजवणारा बदक या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे। वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयासाठी पालिकेने गेल्या अर्थसंकल्पात केलेली तरतूद कागदावरच असल्याचं दिसतंय। प्रस्तावित केलेल्या प्रकल्पांना फारशी गती मिळाली नसून निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। मावळमधील टाकवे गावात विठ्ठल रुक्मिणी देवाच्या जत्रेदरम्यान भव्य छकडी बैलगाडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत जिल्ह्यातील 350 बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला। छकडी बैलगाडा स्पर्धा पाहण्याकरता स्थानिकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याची सुरुवात जोरदार होणार आहे। गुंतवणूकदारांकरता या आठवड्यात 6 नव्या IPOमुळे पैसे गुंतवण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे। यामध्ये एक IPO मेन बोर्डवर तर 5 लघु मध्यम कंपन्या अर्थात SME या क्षेत्राशी संबंधित असणार आहेत। पुढील आठवड्यात आणखी 2 IPO लिस्ट होणार आहेत। पृथ्वीराज मोहोळ हा 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला। स्पर्धेतील अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ यानं महेंद्र गायकवाडला पराभूत करत मैदान मारलेलं आहे। महाराष्ट्र केसरी म्हणून विजय मिळवलेल्या पृथ्वीराज मोहोळला अजित पवारांच्या हस्ते चांदीची गदा देण्यात आली। यानंतर उपस्थित पैलवानांनी पृथ्वीराज मोहोळला खांद्यावर उचलून जल्लोष केला। अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडनं मैदान सोडलं। सामन्यात 1-2 असे गुण मिळाल्यानंतर महेंद्रनं मोहोळला मिळालेल्या गुणावर आक्षेप घेतला। त्यानंतर महेंद्र गायकवाड मॅटवरून निघून गेला। त्यामुळे पृथ्वीराज मोहोळ विजयी घोषित झाला। अहिल्यानगरमधील 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान मोठा गोंधळ झाला। गादी गटातून पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षेने पंच दत्ता माने यांची कॉलर पकडत जोरात लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। शिवराज राक्षेने घातलेल्या राड्यानंतर शिवराज राक्षेवर कारवाई करावी अशी मागणी करत पंचांनी मैदानावरच ठिय्या मांडला। जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत मैदानावरून हलणार नाही असा पवित्रा पंचांनी घेतला।